नमस्कार, मी अयारा। आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2024 मध्ये काढलेल्या पीक विम्याची नुकसान भरपाई मोजक्या शेतकऱ्यांना देण्यात आली। इतर शेतकऱ्यांना हेक्टरी 6,900 रुपये दिले। त्यामुळे शेतकऱ्यात संताप व्यक्त होत होता। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या दालनात 7 मे रोजी बुधवारी बैठक पार पडली। पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, आमदार डॉक्टर राहुल पाटील ऑनलाइन द्वारे सहभागी होते। सर्व आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्व शेतकऱ्यांना 100% पीक विमा देण्याची मागणी करण्यात आली। परभणी जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या हक्काचा खरीप 2024 खरीप पीक विमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली। या बैठकीला आमदार राजेश विटेकर, आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, शेतकरी नेते हेमचंद्र शिंदे, डॉक्टर सुभाष कदम, विश्वांभर गोरवे, गोविंद लांडगे, ॲडव्होकेट माधुरीताई क्षीरसागर आदींसह पीक विमा चळवळीत काम करणाऱ्या विविध संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी, जिल्हा कृषी अधीक्षक दौलतराव चव्हाण, सर्व तालुका कृषी अधिकारी, ICICI लोंबट कंपनीचे संबंधित सर्व प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांची 6,900 रुपये प्रति हेक्टर देऊन कंपनीने बोळवण केली असल्याचा आरोप विविध शेतकरी संघटनांच्या नेते पदाधिकाऱ्यांनी केला। काही मोजक्या शेतकऱ्यांना वैयक्तिक तक्रारीचा पीक विमा दिला आहे। तक्रार करून पंचनामा करून सुद्धा शेतकऱ्यांना काहीच दिलं नाही। शेतकऱ्यांनी योग्य वेळेत तक्रार देऊन सुद्धा त्यांना डावलण्यात आले। 14,500 शेतकऱ्यांच्या पीक विमा पॉलिसी सामायिक क्षेत्र नावास थोडीशी त्रुटी या कारणांनी कंपनीने रिजेक्ट केला आहे। यात सर्व तक्रारी स्वीकारण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली। जिल्हाभरातील शेतकऱ्यात कंपनीच्या विरोधात आक्रोश असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू होत आहे। याची दखल घेऊन योग्य निर्णय घेण्यात यावा असे सांगण्यात आले। आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी। आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, घंटीचं बटन अवश्य दाबा, लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी। जय हिंद।